मित्रांनो, काहीतरी लफडं झालं वाटतं राव आपल्याला, काय समजाय ना. गाडीची फायरिंग ऐकता का, गाडीची फायरिंग अशी का चेंज झाली काही समजाय ना. चला बघूया गाडीचा का फायरिंग चेंज झालं. हो सकाळ वाजता फायरिंग, गाडीची फायरिंग झाली बंद. उघड ना मला. मित्रांनो, हे काय फिराय ना, याच काय करावं आता. हे का फिरत नाही मित्रांनो. व्हॉट इज दिस, आपल्याला काय कळत नाही. काही दिवस झाला गाडी घेतली नाही. फुल गरम आहे, फुल गरम गरम. एकदा फक्त ऑइल चेक करतो, बघू. कुलूप उघडलंय. अरे त्याच्या आईला हे काय झालंय. पोरं बसले की काय ना काय चालू असतं. चष्माची लागली आपली वाट. आपल्या नंबरचा चष्मा आहे मित्रांनो, शायनिंग वेनिंग मारत नसतो. स्टॉक आपण काढलेला आहे आता. बा मग नेहमी ठेवत जावं स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, पाना विना. काय मित्रांनो, खूप गरजेचं असतं. मग लय गरम आहे रावला का. तरी आय विल ट्राय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कळतंय काय. अरे येतं का नाही क्लिअर. आता तर इथे यल वरती दिसतंय. एकदा पुसून चेक करूया. अवघड होतं मित्रांनो, माहित करू मला. येड पळतं येड येड. त्याला पुसतो ओके. खाय आणि यल टाकूया आतमध्ये. मग काय. ओ, फायरिंग चेंज होण्याचं कारण यल वरती आलेलं आहे, म्हणजे गाडीला ऑइल टाकणं गरजेचं आहे. ऑइल टाकायचं, टाकूया जल्दी. ऑइल जर कमी पडलं तर गाडीमध्ये प्रॉब्लेम होतं असं बोलतात. आता ऑइल टाकायचं, सर्व्हिसिंग करायचं 1-2 दिवसामध्ये. थोडंसं करून घेऊन टाकू. त्याच्या आईची इच्छा आहे. ऑइल नेहमी चेक करायचं मित्रांनो, लक्षात ठेवा, कारण की खूप गरजेचं असतं. ऑइल चेक करणं लय महत्वाचं आहे. नाही तर लॉक होऊन जातं. हे आता सामान आपलं सगळं भरून घेऊ. सामान तर गरजेचं असतं. आपली शीट उघडली अशा प्रकारे ठेवलेलं आहे. पण आता सीन आहे की ज्या की ऑइल काढायचं. कळलं, ऑइल कमी म्हणून गाडीचं फायरिंग चेंज होतं.